गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर आज आपण जाणार आहोत वन डे पिकनिकसाठी. तर इथे छान असं रेडी होऊन आम्ही निघालेलो आहोत. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7. त्यानंतर आम्ही ठाणा स्टेशनला गेलो. तिथून ट्रेन पकडली खोपोलीला जाण्यासाठी आणि खोपोलीला उतरून परत आम्ही रिक्षा केला. सुरुवातीच्या जे क्लिप घेतल्या होत्या मी त्या माझ्याच्याने डिलीट झाले, त्यामुळे मला ॲड करता आलं नाही. आणि छान असा सुंदर सकाळचा व्ह्यू आहे, किती छान वाटतं बघा ना. वॉटर पार्कला पोहोचल्यानंतर आम्ही चेंज केलो आणि आता निघालेलो आहे राईड्स करण्यासाठी. तर छान असे इथे लहान मुलांना इतर पण ॲक्टिव्हिटी करण्यासाठी होत्या तिथे. ह्याचे वेगळे आपल्याला पैसे पे करायचे होते. त्यानंतर छान असं ग्रीनरी आहे, खूप छान असं वॉटर पार्क आहे. थंबनेलहून तर तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठल्या वॉटर पार्कला आलेलो आहोत. तर ह्या साईडला आहे रेन डान्स, ह्या साईडला आहेत मोठ्यांसाठीच्या राईड्स. खूप साऱ्या राईड्स होत्या, पण एवढी रश होती ना, कारण 3 ते 4 स्कूलच्या पिकनिक आल्या होत्या, प्लस 2-3 क्लासेसच्या पण पिकनिक होत्या. तरी पण आम्ही फ्रायडेला गेलो होतो. आम्हाला वाटलं फ्रायडेला एवढी गर्दी नसेल म्हणून आम्ही फ्रायडेला गेलो होतो. तरी पण एवढी गर्दी होती ना, त्याच दिवशी पिकनिक आलेल्या, त्याच्यामुळे पूर्ण गोंधळ. आणि ह्या साईडला रेन डान्स आहे आणि तुम्ही पाहू शकता किती लोक वेटिंगमध्ये थांबलेले आहेत. एका राईड्स करण्यासाठी कमीत कमी अर्धा तास लागायचा. त्यानंतर या साईडला वेव पूल आहे. वॉटर पार्क खूप मोठा आणि खूप छान आहे, पण त्या दिवशी झालं काय, ते पिकनिक आल्यामुळं ना, म्हणजे थोडा मूडच खराब झाला. कारण एक राईड्स करायला अर्धा तास उभं राहायचं आणि एक राईड करून खाली गेल्यानंतर तेवढ्या पायऱ्यात चढून वर जायचं म्हणत नको, एकच राईड बस झाली असं वाटायचं. साईडच्या राईड्स करून झाल्यानंतर परत आम्ही दुसऱ्या साईडला गेलो. ह्या साईडला पण छान अशा राईड्स होत्या, पण तुम्ही रांग बघू शकता, किती मोठी अशी रांग लागलेली आहे. प्रत्येक ठिकाणी रांग होती, त्याच्यामुळे ना खूप म्हणजे वेळ लागायचा एक राईड्स करायला. तर आम्ही चालत पुढं आलो. त्यानंतर हे एक राईड्स केली. इथे पण खूप वरती लाईन दिसत असेल तुम्हाला होती, तरी पण म्हणजे बाकीच्या राईड्सपेक्षा इथे थोडी कमी होती. 15 मिनटामध्ये म्हणजे नंबर आला. आणि सोमला तर छोट्या मुलांचं खेळायचं होतं, तिथे सोडलं होतं आम्ही, कारण तिथे छान म्हणजे एवढी गर्दी पण नव्हती. आणि हे लेझी पूल होता, छान असं पूर्ण आपल्या वॉटर पार्कला राऊंड मारून येतो. आणि छोटे छोटे इथे आर्टिफिशियल म्हणजे झरे पण बनवले होते, त्यामुळे छान वाटत होतं हे. आणि ह्या पण साईडला मोठ्यांसाठी राईड्स आहेत, पण खूप अशा मोठ्या होत्या, त्यामुळे मी तर काही गेली नाही. तर सोमला इथे स्नॅक्स थोडीशी घेऊन दिली. बाजूलाच शॉप होतं, तिथे चॉकलेट्स वगैरे असं नमकीन होते. त्यानंतर परत सोम राईड्स करायला गेला. आणि ह्या साईडला पूर्ण लहान मुलांच्या राईड्स आहेत आणि पाणी पण जास्त खोल नाही. त्यानंतर थोडासा परत ब्रेक घेतला आणि सोमला मी विचारत होते की कसं वाटलं तुला, तर तो बोललो खूप छान वाटलं. कारण पहिले आमचं ठरलं होतं की आम्ही थीम पार्कला जाणार, पण सोमचं होतं की नाही मम्मी वॉटर पार्कला जाऊया. तर त्यामुळे तो तर खूप खुश होता. सोम पुन्हा एकदा पाण्यात गेलेला आहे. तर छान अशा ह्या साईडला राईड्स होत्या, छोट्या पण होत्या, काही मोठ्या पण होत्या. छोट्या मुलांसाठी पण छोट्या अशा राईड्स होत्या तिथे. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5. तर मी बोलत होते सोहमला, चल आता बस झालं, जाऊया आपण. तर त्याला पाण्यातून काय बाहेर यायचंच नव्हतं.
मम्मी थोडा वेळ थांब परत त्यांनी अर्धा तास लावलं. कारण मुलांना पाण्याची एवढी आवड असते, एकदा पाण्यात आणि सोमला त्यातल्या त्यात जास्तच आहे. त्याला किती बोलत होते चल चल, तर ऐकायचं त्याचं काही हेच नव्हतं. मम्मी थांब, एक राईड्स करून येतो म्हणायचं आणि परत राईड्सच्या बाजूला जायचा, त्याच्या पाठीमागे मी. त्यानंतर मी पण इथे एक राईड्स केली. आता खेळून झालं इथे आणि थोडा वेळ बसलो आणि मग आता निघूया. तर आता इथून जाणार स्टेशनला, त्यानंतर घरी. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.